नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 6च्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी कारवाईत एक मोठे यश मिळवले आहे। तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1,23,400 रुपये किमतीच्या 12.25 ग्रॅम एमडी पावडरसह पकडण्यात आलेल्या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी मोहम्मद फैजान अन्सारी याला पोलिसांनी टेकानाका जरीपटका परिसरातून शिताफीने अटक केली आहे। या प्रकरणात 25 जून 2026 रोजी तहसील पोलिसांच्या हद्दीत ईदगाहच्या मागील भागात रेल्वे क्वार्टर समोर मोहम्मद सुफियान याला संशयास्पद वाटल्याने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेण्यात आली होती। तेव्हा त्याच्या पॅन्टच्या खिशात झिपलॉक पन्नीमध्ये 12.25 ग्रॅम एमडी पावडर आढळून आली होती। या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू होता। दरम्यान या गुन्ह्यात सहभागी असलेला दुसरा आरोपी टेकानाका परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखा युनिट 6च्या पथकाला मिळाली। पोलिसांनी तत्काळ सापळा रचून मोहम्मद फैजान अन्सारी याला ताब्यात घेतले असून चौकशी केली असता त्याने मोहम्मद सुफियान सोबत संगनमत करून हा गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उप आयुक्त दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कराडे व त्यांच्या पथकाने पार पाडली आहे।